महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नाही, खूप वाईट वाटलं ना। एवढं वाईट वाटलं ना, तेवढा लाठीचार्ज सरकारने करायलाच नव्हता पाहिजे। एवढा लाठीचार्ज मारतच नसतात ना, इतकं मारत असतात का ढोरासारखं लेकरांना मारलं। कोणीतरी विचार असं कोणीही चांगलं म्हणणार नाही की हे का मारलं ह्या लेकरा, त्यांनी काही चोऱ्या केल्या का कुठं काय, जे वाईट काम करतं त्याला सुद्धा लोक मारत नाही। तेवढे पोलीस लोक आणि चांगल्या विद्यार्थ्यांना मारलं ना त्यांनी। ते विद्यार्थ्यांना मारलं हे फार त्यांची चुकी झाली सरकारची, त्यांनी मारायला नव्हतं पाहिजेत विद्यार्थ्यांना। काळजी वाटतेच ना, आता सरांना न काही कोणाला न सांगता तसं उचलून नेलं। कदाचित उद्या याच्या सोबत जर सरकारने काय केलं तर आम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा ना, आम्ही काय करणार आहे। सरकारचं आता काही सांगू शकतो का? एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या मुलांना लाठीचार्ज करून डोकं फोडलं, मग सांगताच येत नाही ना, केव्हा काय करेल तर सांगताच येणार नाही। तुमच्या मते योग्य होतं का लाठी? नाही नाही, योग्य नव्हता लाठीचार्ज, हा योग्यच नव्हता। त्यांनी काय तर लेकरांना तिथं येऊन काय त्यांनी कोणीतरी एक जण बाहेर येऊन बोलायला पाहिजे होतं, आज नाही उद्या आम्ही तुमचा काय तर सॉल्व्ह करू, पण लाठीचार्ज करायला नव्हता पाहिजे। चुकीचा केला त्यांनी, लाठीचार्ज लेकरांवर करायलाच नव्हता पाहिजे। ते काय दुसरं यांचं काही मागायला गेले होते का? काहीच नाही, विद्यार्थ्यांसाठी पैसे मागत होते ते काय, आणि राजीनामा द्या एवढंच होतं त्यांचं म्हणणं, तरी दुसरं काय होतं? काहीच म्हणणं नव्हतं ना लेकरांचं। त्यांना कमीपणा वाटत असेल ना, राजीनामा दिला म्हणजे कमीपणा होता असं त्यांच्या मनात येत असेल ना। पण जरी आता 29 मध्ये लोक हा विचार करतीलच ना की बाबा सरकार एवढं असून आडमुटपणा करते, तर 29 मध्ये ज्यांच्या हे लक्षात लाठीचार्ज आला ते आता विचारपूर्वकच हे करतील, मतदान करतील ना त्यांना। नाही, माझ्या मनात धडकी भरली होती काल, मला सकाळपासून धडधड होत होतं। मी मोबाईल वगैरे काहीच घेतला नाही, आज एकदम डेअरिंग करून मोबाईल हातामध्ये घेतला, नाही तर मी काल घेतलाच नाही। ह्या सर्व मैत्रिणी येऊन बसलेल्या होत्या, माझं मन असं त्यांच्यात पण लागत नव्हतं बोलण्यात वगैरे की काय बोलावं काय नाही। मला सगळं मन त्याच्याकडे होतं, काय होतंय काय नाही, त्याच्या सगळं मन तिकडे दिल्लीकडेच लागलेलं होतं माझं। नाही, मारायला नव्हतं पाहिजेत ना यांनी। आता त्यांच्या आई वडिलांना किती काळजी वाटणार आहे, ते लेकरं 25 दिवसापासून आज तिथं उपोषणला होतं, त्यांच्यावर यांनी असा लाठीचार्ज केला, हा योग्य नाही केला ना त्यांनी। लाठीचार्ज करायलाच नव्हता पाहिजे, हे खूप मोठी त्यांची चूक झाली ही, आणि ती चूक त्यांना येईलच त्यांच्या लक्षामध्ये, आज ना उद्या कधीतरी येईलच यांची। एक तर त्या सरांना उचललं ती चूक केली, कालचा लाठीचार्ज केला ती एक चूक केली। अभिजितला काय सांगू इच्छिता, काही मेसेज देऊ इच्छिता? अभिजितला काही नाही, वळ आता जसा आहे तसा खंबीर उभा राहा। एक तर आता त्याला मागं घेता येत नाही काही नाही, त्याच्यामुळे ज्या आल्या संकटाला तोंड देऊन आता उभा राहा बाबा, देव तुझ्या तेवढी शक्ती देव सगळं काही करायसारखं।